सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा राहणार आहे. व्यवसायामध्ये मंदीमुळे तुम्ही थोडेसे त्रस्त असाल तरीही तुम्हाला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये काही कोर्टात वाद चालू असेल तर आज त्यामध्ये तुम्हाला विजय मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अनुभवाचा पुरेपूर लाभ घ्याल. कोणावरही आंधळेपणानं तुम्ही आज विश्वास ठेवू नका. वादग्रस्त परिस्थितीमध्ये शांत राहणं हे तुमच्यासाठी चांगले राहील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. मोठं यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमच्यामध्ये स्वाभिमानाची भावना राहील. अडकलेले पैसे मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. तुम्ही एखाद्या कामामुळे त्रस्त असाल तर कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमच्या व्यावसायिक कामांमध्ये सुधारणा होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमचं महत्त्वाचं काम वेळेवरती पूर्ण करा. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. कोणतंही काम घाईघाईनं करू नका. जबाबदारीनं काम करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून तुम्ही सावध राहा. ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा मनापासून प्रयत्न करतील. गुंतवणुकीच्या योजना बंद पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा आहे. नवीन ओळखींमुळे तुम्हाला फायदा होईल. रक्ताचे संबंध तुमचे अधिक घट्ट होतील. तुम्हाला रचनात्मक कार्यामध्ये सहभागी होण्याची मोठी संधी मिळेल. काही प्रभावशाली लोकांशी तुमची भेटही होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू करू शकता. तुमच्या आजूबाजूला आनंदी वातावरण राहील. तुम्हाला आज एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत प्रगतीचा आहे. कुटुंबातील लोकांचा सल्ला हा तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांशी संबंध वाढवण्यामध्ये यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्याचं बोलणं तुम्हाला वाईट वाटू शकतं. तुम्ही सगळ्यांची मनं जिंकण्यात यशस्वी व्हाल. जीवनसाथीदारासोबत तुम्ही प्रेमळ क्षण घालवाल. कुटुंबातील प्रकरणामध्ये बाहेरच्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला बिलकुल घेऊ नका. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास आज वाढीस लागेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं, ज्यामुळे ते आनंदी होतील. तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. मालमत्तेसंबंधी वाद जर चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळेल. लोक तुमच्या बोलण्यानं प्रभावित होतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. दुसऱ्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणं टाळा, नाहीतर वाद होऊ शकतो. तुमच्या अनुभवाचा तुम्ही फायदा घ्या. जर कोणी वरिष्ठ सदस्य तुम्हाला काम देत असेल तर ते तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. तुमची जुनी चूक आज लोकांसमोर येऊ शकते. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासामुळे त्रस्त असतील तर त्यांना आराम मिळेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप सावध राहा. तुम्ही एखादं काम तुमच्या ज्युनियरला दिलं तर गडबड होऊ शकते. प्रेमजीवन जगणाऱ्यांनी पार्टनरच्या सांगण्यावरनं मोठी गुंतवणूक करू नये, नाहीतर नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमची जबाबदारी आज व्यवस्थित पार पाडाल. वेळेवरती तुम्ही तुमची कामं पूर्ण कराल. तुमच्या दिनचर्येमध्ये बदल केल्यास काही समस्या येऊ शकतात. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार मेहनत करावी लागेल. नोकरी करणारे लोक चांगलं काम करून बॉसची मनं जिंकतील. तुम्ही तुमच्या बोलण्यानं आणि वागण्यानं लोकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न कराल. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही सावध राहा, नाहीतर कोणीतरी तुम्हाला फसवून जाईल. जास्त नफ्याच्या लालचमध्ये कुठेही गुंतवणूक करू नका. आईच्या बाजूने तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादं मोठं यश मिळाल्यानं तुम्ही खुश व्हाल. व्यवसाय करणाऱ्यांनी जास्त नफ्याच्या मागे लागून संधी गमावू नये. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल. तुमच्यातील नेतृत्व क्षमता वाढीस लागेल. एखाद्या गोष्टीवरनं आई वडिलांशी तुमचा वाद होऊ शकतो. मोठ्यांचं बोलणं ऐकणं आज तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील लोकांचा सल्ला ऐकून तुम्ही चांगलं काम कराल. व्यवसायामध्ये कोणाशीही तुम्ही समझोता करू नका. जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर गाडी जपून चालवा. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमच्या मुलांकडून एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामाचीच जास्त काळजी कराल, परंतु यामुळे तुमचं नुकसान मात्र होऊ शकतं. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा तुम्ही आज प्लॅन बनवू शकता. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढीस लागेल. कोर्ट कचेरीतील कामात तुम्हाला संध्याकाळपर्यंत एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.